नमस्कार। उन्हाळा चालू झाला की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवण येते ते आईस्क्रीम आणि कुल्फीची। फक्त 2 ते 3 पदार्थ वापरून मस्तपैकी क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवायचं ते आज आपण पाहूयात। चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी आधी आपल्याला चॉकलेट बिस्किट्स लागणार आहेत। ज्या बिस्किटामध्ये चॉकलेटचं प्रमाण जास्त असतं आणि चॉकलेट चिप्स सुद्धा असतात ते असंच बिस्किट घ्यायचं आपण। इथे तुम्ही हॅपी हाइड अँड सीक आणि टायगर बिस्किट सुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये चॉकलेट चिप्स असतात। क्रीम बिस्किटची गरज नाही, पण जर तुम्हाला क्रीम बिस्किट आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हाइड अँड सीकची 10 ते 15 बिस्किट घेतलेली आहेत। त्यामध्ये 1 टीस्पून कॉफी पावडर टाकायची। जी इन्स्टंट कॉफी पावडर मिळते ना तीच घ्यायची, ती कोणत्याही ब्रँडची असली तरी चालेल। या आईस्क्रीम मध्ये कॉफीची चव खूप छान लागते, त्यामुळे स्किप करू नका, नक्की कॉफी पावडर टाका। तुम्हाला जितकं गोड आवडत असेल तितकी साखर टाका। मी इथं 1/3 कप साखर टाकलेली आहे। आईस्क्रीम, कुल्फी किंवा कोणत्याही थंड पदार्थामध्ये साखर जरा जास्तच घालायची, तरच तो पदार्थ छान लागतो। आता या बिस्किटांची बारीक पूड करून घ्यायची। आईस्क्रीमचा क्रीमीनेस वाढवण्यासाठी याच्यात आपण 2 ते 3 चमचे साई टाकणार आहोत। ही साधी दुधावरची साई आहे, कोणती व्हिप क्रीम वगैरे नाहीये। दूध चांगलं तापून थंड करून त्याला 2 ते 3 तास फ्रीज मध्ये ठेवायचं। 2 ते 3 तासानंतर दुधावर जो साईचा जाड थर लागलेला असतो तो वेगळा करायचा। ही साई आपल्याला इथे वापरायची आहे। तुमच्याकडे जर ही साई नसेल तर तुम्ही हवं तर अमूलची जी फ्रेश क्रीम असते ना ती वापरली तरी चालेल। आता ह्याच्यात 1 ग्लास दूध ओतायचं आहे। हे साधं म्हशीचं दूध आहे जे मी तापून थंड करून घेतलेलं आहे। याला जरा सुद्धा आटवलेलं वगैरे नाहीये। काही जणांना सवय असते दूध तापवताना त्याच्यात थोडंसं तरी पाणी टाकायचं, पण जेव्हा आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध घेतो तेव्हा त्याच्यात पाणी टाकायचं नाही। तर हे सगळं व्यवस्थित परत मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं मिश्रण एका काचेच्या हवाबंद डब्यात ठेवायचं। तुम्ही हवं तर स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पण ठेवू शकता, फक्त तो डबा हवाबंद राहिला पाहिजे। आता हा डबा 5 ते 6 तास फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आणि फ्रीजचं कूलिंग मात्र वाढवून घ्यायचं, नाहीतर व्यवस्थित सेट होत नाही आईस्क्रीमचं कूलिंग कमी असेल तर। आताच्या फ्रीज मध्ये काय सिस्टम आहे मला माहिती नाही, पण आमच्या फ्रीजर मध्ये जेव्हा कुल्फी किंवा आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवतो तेव्हा त्याचं कूलिंग वाढवावं लागतं। हे सगळं मी आदल्या दिवशी रात्रीचं केलं होतं, त्यामुळे रात्रभर हा डबा फ्रीजर मध्ये राहिलाय। बघा कसं मस्त पैकी सेट झालेलं आहे व्यवस्थित सगळं। तुम्ही हे आताही खायला घेऊ शकता, पण हे आईस्क्रीम तुम्हाला खूप क्रीमी आणि सॉफ्ट हवं असेल तर हे सेट झालेलं आईस्क्रीम 5 ते 10 मिनिटं बाहेर ठेवायचं आणि परत ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून परत फिरवून घ्यायचं। जे मिक्सरचं मोठं भांडं असतं ना तेच वापरायचं। जर तुम्ही छोटं भांडं वापरलं तर ह्याला 2 बॅचेस मध्ये तुम्हाला फिरवावं लागेल। 2 ते 3 मिनिटं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। 1 मिनिटभर चालवून 15 सेकंड थांबायचं, परत मिनिटभर चालवायचं, 15 सेकंड थांबायचं, असं करत 2 ते 3 मिनिटं चालवून घ्या व्यवस्थित। हे असं केल्यामुळे आईस्क्रीम एकदम सॉफ्ट आणि क्रीमी होईल। मिक्सर मध्ये फिरवून घेतल्यानंतर एकदम छान फ्रॉदी मिक्सचर तयार झालेला आहे। आता हे परत सेट होण्यासाठी आपण जो पहिला डबा वापरला होता त्याच डब्यामध्ये ठेवायचं। आईस्क्रीम सेट होण्यासाठी नेहमी हवाबंद डबा वापरायचा। जर तुमच्याकडे हवाबंद डबा नसेल तर त्या डब्याच्या तोंडाला पॉलिथिन लावून वरून झाकण लावायचं, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये हवा जाणार नाही। परत 6 ते 7 तास फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं। माझ्या फ्रीजर मध्ये 5 ते 7 तास लागतात आईस्क्रीम सेट व्हायला, पण हा वेळ कमी जास्तही होऊ शकतो। तुमच्या फ्रीजर मध्ये कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो, त्याप्रमाणे ते सेट करण्यासाठी ठेवा। नाहीतर मी सांगितले 5 ते 6 तास सेट व्हायला लागतात, आणि जर तुमच्या फ्रीजर मध्ये झालं नाही तर तुम्हाला वाटले की बिघडलंय की काय म्हणून। जर असं सेट नसेल झालं तर अजून 2-3 तास ठेवून द्यायचं सेट करण्यासाठी। आता हे आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे, तुम्हाला मी काढून दाखवते। आईस्क्रीम सर्व करण्यासाठी मी छोटीशी पळी वापरलेली आहे। पळी पहिल्यांदा पाण्यात बुडवायची आणि मग आईस्क्रीम काढून घ्यायचं, म्हणजे आईस्क्रीम पळीला चिकटणार नाही। आणि जर तुमच्याकडे तो आईस्क्रीम काढायचा स्कूप असेल तो वापरला तरी चालेल। माझ्याकडे तो स्कूप नाहीये त्यामुळे मी ही पळी वापरते। तसं काय चमच्याने आईस्क्रीम काढलं तरी चालेल, पण मला व्हिडिओमध्ये प्रेझेंटेशन साठी दाखवायचं होतं म्हणून मी ह्या पळीचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे स्कूप असेल तर तो तुम्ही वापरू शकता। तुम्ही हे आईस्क्रीम असंही खाऊ शकता, नाहीतर सजावटीसाठी त्याच्यावर चॉकलेट सिरप पसरवा किंवा चॉकलेट चिप्स टाकल्या तरी चालतील, किंवा हे आईस्क्रीम जेव्हा आपण सेट करायला ठेवतो त्यावेळी सुद्धा चॉकलेट चिप्स टाकल्या तरी चालतील। बघा तुम्हाला दिसत असेल किती छान क्रीमी आईस्क्रीम तयार झालेले आहे, ते सुद्धा फक्त 1 ग्लास दुधामध्ये। मार्केटमध्ये कुल्फी किंवा आईस्क्रीम कधीतरी खाणं ठीक आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला रोज आईस्क्रीम किंवा कुल्फी खावीशी वाटते, तर या अशा पद्धतीने घरी तयार करा आणि घरच्या घरी मस्त खा। आणि तुम्हाला जर आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा।